अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गजानन. आज आपण बघणार आहोत मनाचा श्लोक, ह्याचे 12वा श्लोक. श्रीराम समर्थ म्हणतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. इथे राम समर्थ आपल्याला सुचवत आहेत, आपल्याला सांगत आहेत की मनुष्य देह हा एकमेव देह आहे जो ज्याला देवानी सत्सद विवेक बुद्धी, चांगल्या वाईटातला फरक करण्याकरता विवेक आणि बुद्धी ज्याला म्हणतो आपण, ती गोष्ट दिलेली आहे, इंटेलिजन्स. तर आता ह्या इंटेलिजन्सचा प्रयोग त्यांनी कशाला करायला हवा होता की आपण देवाकडे जाताना आपण कसं व्हायला पाहिजे, आपल्यात काय गुण पाहिजे, काय नकोत, ह्या सगळ्याकरता खरा मार्ग काय, खोटा मार्ग काय, ह्या सगळ्यातला फरक जाणून घेऊन तसा चांगल्या मार्गावर, सत्मार्गावर आपण काय म्हणतात, चालण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला हे बुद्धी विवेक सगळं दिलं. पण झालं काय माहिती आहे, माणसाने 2 गोष्टी केल्या. पहिले म्हणजे त्यांनी प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवायला सुरुवात केली. तर हिशोब ठेवायला तुम्हाला मानवाला जन्म दिलाच नव्हता देवाने, तो हिशोब ठेवण्यात समर्थ आहे. तुमच्यापेक्षा जास्त हुशार ठेवतो तो, त्याच्यापेक्षा मोठा वाणी कुठेही नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केली, तर आपल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी त्यांनी जतन करण्याकरता वेगळी माध्यमं शोधून काढली. पहिले फोटोग्राफी आली, मग आपण अल्बम्स ठेवायचो, मग त्याच्या पुढे गेलो, मग त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हिडिओ शूटिंग करायचं आलं, मग आपण व्हिडिओ ठेवायला लागलो. मग व्हिडिओ शूटिंगनंतर पुढे आता माहिती नाही किती काय प्रकार आलेले आहेत, इतके की आता AI मार्फत तर जी गोष्ट घडत पण नाही ती पण तुम्ही घडवून आणू शकतात आणि ती घडली असं दाखवू शकतात. बोलायचं तात्पर्य हे की कुठलीही गोष्ट अति केली तर तिची मातीच होते, कारण ती नंतर माणसाला, निसर्गाला, सगळ्या समाजाला ती हानिकारक होऊन जाते. आपण म्हणतो, पण आता ह्या सगळ्या ज्या आपण DVD काढल्या आहेत, CDs काढल्या आहेत, ह्या सगळ्याचा जो आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणतो, याचा आता आपण काय करतो, ह्याचं पूर्णपणे निर्मूलन करू शकतो आहे का, कोणी करतं आहे का, ह्या सगळ्याचा विचार करायची खूप गरज आहे. पण काय होतं की या 2 गोष्टी ज्या मानवाला करायला दिलेच नव्हते देवानी, त्या 2 गोष्टी मानवाने स्वतःच्या बळावर क्रिएट केल्या. समर्थ पुढे म्हणतात की मानसिक दुःख हे फार अजब प्रकारचं असतं, कारण शारीरिक दुःख हे औषधी देऊन ते व्याधी बरी करता येते. बौद्धिक दुःख असेल तर ते ज्ञान प्राप्त करून किंवा आपल्याला त्याप्रमाणेचं प्रारब्ध भोगून, गुरुजींकडे जाऊन, पत्रिका कोणाला तरी दाखवून, त्याचा मार्ग सापडून आपण त्याच्यामधनं मोकळे होऊ शकतो. आर्थिक दुःख असेल तर ते मेहनतीने किंवा कोणीतरी आपल्याला मदत केली तर अशा प्रकाराने ते कमी जास्त होऊ शकतं. पण मानसिक दुःख जे आहे ते एक असं दुःख आहे जे बोलून वाढतं, पण माणूस तरी पण त्याला बोलायला, शेअर करायला जातो. त्याला वाटतं की आपण शेअर केलं की आपलं कमी होईल, पण ते शेअर केल्याने जास्तीत जास्त आपल्या मनात राहतं आणि ते अजून जास्त डीप बिंबवल्या जातं. दुसरी गोष्ट, मानसिक जो आजार आहे तो एक असा प्रकारचा आजार आहे जो त्या माणसालाच त्याचं उपाय करायला लागणार. का? कारण काय, त्याची मनबुद्धी हे त्याचं आहे. हे दुसऱ्या आत्म्याचं शरीर आहे का ज्याच्यामध्ये ते आहे? नाही. त्या दुसऱ्या शरीराला त्याचं स्वतःचं वेगळी मन, बुद्धी वगैरे सगळं देवानी वेगळं दिलेलं आहे. त्यामुळे ह्याला आता इलाज काय, तर राम समर्थ इथे सुचवत आहेत. ते म्हणतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. हे तुमच्या लक्षात आलं आहे का की जर का मानव ह्या 2 गोष्टी करायला शिकलाय तर मग तो आठवण ठेवण्याकरता जी गोष्ट ठेवतो, जपून ठेवतो, त्याच्यातनंच परत त्याला दुःख निर्माण होतं. मग तुम्ही देव संत आपल्याला सगळे सांगतायत की मना
तू ह्याला दुःख करू नको, पण तुम्ही ती गोष्टच सोडली नाही तर तुम्हाला ते दुःख होतच राहणार आहे. कारण हे एक अशा प्रकारचं दुःख आहे जे फक्त तुम्हीच डील करू शकता आणि त्याच्याकरता तुम्हाला त्याच्या बाहेर यायला लागेल. प्रत्येक गोष्ट करून सोडा असं स्वामी सांगतात, असं महाराज सांगतात. पण कुठल्याही संतांनी, श्रेष्ठ पुरुषांनी असं सांगितलं नाही की ती गोष्ट केल्यावर लक्षात ठेवा. पण आपण काय करतो, छोट्यात छोटी गोष्ट, छोट्यात छोटा अनुभव आपण कितीतरी लोक आध्यात्मिकरित्या सुद्धा तुम्हाला दिसेल की ते सांगत राहतात की माझ्या बाबा असं झालं, मला असं स्वप्न पडलं. अरे पण तुला ते आठवतं काय? तू पुढच्या स्टेशनला गेला ना. मग जर का तुला देवाने सुचवलं नाही आहे याचा अर्थ वाईट शक्ती तुझ्या डोक्यावर खेळत आहे, तुला मागे खेचण्याकरता, तुझी प्रगती न होऊ देण्याकरता. मग हे कितपत बरोबर आहे? त्यामुळे ते म्हणतात की मनालाच तुमच्या समजा की दुःख करायचं नाही. दुःख आणि सुख हे फक्त एक मिथ्या आहे. तुम्ही मानलं तर दुःख आहे, तुम्ही मानलं तर सुख आहे. एखादा व्यक्ती गेला, तुम्ही जर का असा विचार केला अरे तो गेला आता मी काय करणार, तर तुम्हाला दुःखच होणार. पण तो व्यक्ती गेला, त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे. आता तो या भोवताळावर ह्याला म्हणतात भूमी म्हणतात. तर हे भोगण्याची भूमी आहे म्हणून ह्याला तुम्ही भवसागर म्हणतात. तर मग हे भोग त्याचे संपले ना, मग तो पुढच्या मार्गाला लागलेला आहे. मग त्याच्या बाबतीत बघायला गेलं तर चांगलंच झालं की काय वाईट झालं? तो त्याच्या पुढच्या प्रवासाला लागलेला आहे. असा विचार केला तर तुम्हाला दुःख नाही होणार, तुम्हाला सुख वाटेल. हां, तुम्ही काय करू शकताय तिकडनं ते करा, ते तुम्ही केलंच पाहिजे. जर का ते केलं नाही तर मग तुम्ही चुकताय. म्हणून मग पुढे ते काय म्हणतात आपल्याला की मना सर्वथा शोक चिंता नको रे. त्याचा शोकही करू नको, चिंताही करू नको. चिंतेनी आणि व्याधी आपण लक्षात ठेवल्याने फक्त आणि फक्त दुःख वाढतं, बाकी काहीही होत नाही. प्रॉब्लेम वाढतात. कारण तुमचं फोकसिंग सगळं प्रॉब्लेमवर राहतं. तुमचं फोकसिंग जर का तुम्ही सोल्युशनवर नेलं, जर का त्याच्या समाधानाकडे नेलं, जर का त्याचा काहीतरी एक आऊट मार्ग काय आहे तो शोधायचा प्रयत्न केला, तर तुमचं लक्ष आपोआप तुमचं फोकस होईल तो पॉझिटिव्हिटीकडे, बाहेर पडण्याकडे होईल. आणि जेव्हा तुमचं लक्ष हे पूर्णपणे बाहेर पडण्यात केंद्रित असतं, तर नॅचरली तुम्हाला आपोआप मार्ग सुचतात. तुमच्या बुद्धीत आहेत ते, तुम्ही ते कधीतरी शिकलायत, पण तुम्हाला ते सुचत नाहीत कारण तुमच्या चिंतेनी, स्ट्रेसनी, टेन्शननी तुम्ही त्याला बंद करून ठेवलं आहे, त्या दरवाजावर कुलूप लावून ठेवलं आहे. म्हणून स्वामी म्हणतात की, महाराज म्हणतात की तुम्ही इथे शोकचिंता सोडून द्या. तुम्हाला सोल्युशन हवं आहे ना, तुम्हाला कळलं आहे ना की हा प्रॉब्लेम आला आहे, मग त्याचा सोल्युशनकडे वळा. ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन द सोल्युशन रॅदर दॅन प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर ते म्हणतात की विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. विवेक म्हणजे काय? टू द पॉवर ऑफ अ ह्युमन बीइंग टू डिस्टिंग्विश बिटवीन गुड अँड बॅड अँड what is beneficial for you and which is not beneficial for you. जर का असं आहे तर विवेके बुद्धी शोकबुद्धी सोडून देह द्यावी, देहबुद्धी सोडून द्यावी, आपलेपणा सोडून द्यावा. कारण आपण जवळ तर आपण माझं 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 करतो आहे ना, तवर तर तुम्हाला याच्यातनं सुटका नाही. कारण तुमची असलेली गोष्ट तुमच्याहून दुरावली कीच तुम्हाला दुःख होतं. पण ती तुम्ही तुमची समजतच नाही आहात, तुम्ही त्याला भाडेकरूसारखं वापरताय असं जर का समजली तर तुम्हाला त्याचं दुःख एवढं होणार नाही जेवढं होईल पहिलं तर अदरवाईज होईल. शेवटी महाराज म्हणतात विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हा खूपच इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाची लाईन जर का या श्लोकामध्ये कुठली असेल तर ती ही आहे. ते म्हणतात की यू हॅव टू लुक ॲट युअर ओन प्रॉब्लेम्स, यू हॅव टू लुक ॲट युअर ओन लाईफ लाईक अ थर्ड पर्सन. थर्ड पर्सनला जर का तुमच्या लाईफच्या बद्दल तुम्ही काही सांगितलं, अगदी दुःखातलं दुःख तुम्ही सांगितलं किंवा सुखातलं सुख तुम्ही सांगितलं, तरी त्याला फार दुःख किंवा सुख होईल का? नाही होणार. कारण ही इज अ थर्ड पर्सन, ही इज नॉट कनेक्टेड टू इट. सो महाराज सांगतात की तुम्ही डिस्कनेक्ट व्हा, त्याला भोगा आणि सोडून द्या. शेवटी निर्णय महाराजांना घ्यायचा आहे, स्वामींना घ्यायचा आहे, तुमच्या सद्गुरूंना घ्यायचं आहे. तर मग तुम्ही त्याचा चघळून काय करतायत? वाय आर यू विथ इट? का ते तुम्ही परत तुमच्या लाईफमध्ये तो बिटरनेस असू दे का ते सुख असू दे, तुम्ही ते चघळत का बसले आहेत?
तर त्याला थर्ड पर्सनसारखे बघायला शिका. त्याचा आनंद घ्या. त्याचं दुःख झालं असेल तर त्याचं दुःखातनं पटकन बाहेर या. सुख झालं असेल तर 1-2 मिनटं त्याचा स्वाद घ्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनं बाहेर पडा. पण महाराज सांगतात की जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सुख दुःख, तुम्ही खरंच कुठली गोष्ट विसरली आहात तर तुम्हाला ती गोष्ट परत कधी आठवणार नाही. हां, तुम्हाला कोणाला तरी शिकवायला सांगितलं आहे तर त्याच्याकरता देवानी तुम्हाला ती आठवण करून दिली कधीतरी, तर ती गोष्ट निराळी होऊन जाते. पण जर का तुम्ही स्वतः त्याला आठवून काहीतरी करताय तर मग इट इज नॉट अ गुड थिंग. म्हणून विदेहीपणे म्हणजे लाईक अ थर्ड पर्सन, समवन हू इज नॉट इन टू दॅट, अशा थर्ड पर्सनप्रमाणे तुम्ही त्याला चेक करायला जा. तर तुम्हाला तुमच्या चुकाही कळतील, तुम्हाला तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्सही कळतील आणि त्याच्यातनं झालेलं बेनिफिटही नीट कळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन. आता पुन्हा भेटू पुढच्या श्लोकाबरोबर नेक्स्ट ह्याच्यामध्ये. जय गजानन.